महत्वाची बातमी, निलेश चव्हाणच्या घरात 3 मोबाईल सापडले होते। लता, शशांक आणि करिश्मा या तिघांचे हे मोबाईल सापडलेले होते। यांच्यातले आर्थिक व्यवहार तपासायचा आहे असं आता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। निलेश चव्हाणच्या घरी झाडाझडती झालेली होती। निलेश चव्हाणला त्याच्या पुण्यातल्या घरी नेत तब्बल तासभर त्या ठिकाणी तपास करण्यात आलेला होता आणि याच ठिकाणी लता हगवणे, शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणे असे तिघांचे मोबाईल सापडलेले होते, जे पोलिसांनी जप्त केलेले आहेत। त्या ठिकाणाहून काही कागदपत्र आणि गॅजेट सुद्धा जप्त करण्यात आलेले होते। या सगळ्यानंतर आता या तिघांमधले आर्थिक व्यवहार तपासायचे आहेत अशी बाब समोर येते। पोलिसांकडून हे आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यानंच अधिक चौकशी होण्याची गरज आता व्यक्त होते। लता, शशांक आणि करिश्मा या तिघांचे मोबाईल निलेश चव्हाणकडे सापडलेले होते। निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। बावधन पोलिसांकडून 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी झाली। वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणीच ही पोलीस कोठडी आहे। 7 जून पर्यंत त्याला पोलीस कोठडी असेल। वैष्णवीच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी 7 जून पर्यंत निलेश चव्हाणला पोलीस कोठडी असेल। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, अपडेट काय या पोलीस कोठडी संदर्भातले? श्रुती, आज खरं तर सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि निलेश चव्हाणला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। त्यापैकी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना न्यायालयीन कोठडी जी आहे ती कोर्टानं सुनावलेली आहे। मात्र निलेश चव्हाण ज्या प्रकरणामधला महत्वाचा आरोपी आहे, कारण ज्यानं सासू लता हगवणे, ननंद करिश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांचे मोबाईल जे आहे ते स्वतःच्या घरामध्ये लपवलेले होते। आज पोलिसांनी कोर्टासमोर माहिती दिलेली आहे की निलेश चव्हाणच्या घरामधून 3 मोबाईल जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि मोबाईलचा शोध जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश चव्हाण, करिश्मा हगवणे, शशांक हगवणे आणि लता हगवणे यांचे काय आर्थिक संबंध आहेत का हे सुद्धा मोबाईलमधून तपासायचं आहे। त्यामुळे निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। 7 जून पर्यंत निलेश चव्हाणला जे आहे ती कोर्टानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या सगळ्यांचा एकत्रित तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। मात्र या प्रकरणामधली महत्त्वाची अपडेट म्हणजे राजेंद्र हगवणे, जो या प्रकरणामधला वैष्णवी हगवणेचा सासरा आहे, त्याला न्यायालयीन कोठडी जी आहे ती आज देण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असून न्यायालयीन कोठडीमधून सुद्धा तपास जो आहे तो केला जाणार आहे। मात्र निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टानं सुनावलेली पाहायला मिळते। नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ही महत्त्वाची घडामोड आपण सांगूया। निलेश चव्हाण याला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे म्हणजेच वैष्णवी हगवणेचे सासरे आणि दीर या दोघांना आता न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची देण्यात आलेली आहे।